दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई नगरीत साधू संत लघु कुंभमेळा मोठ्या दिमाखात सुरू आहे. कृष्णामाईच्या तीरावर दर्शनासाठी आणि महाआरतीसाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे. वाई येथील या ऐतिहासिक लघु कुंभमेळ्याची सुरुवात 21 तारखेला अत्यंत उत्साहात झाली. सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशीही कृष्णामाईच्या महाआरतीसाठी हजारो भाविकांनी कृष्णाकाठावर गर्दी केली होती. संपूर्ण वाई नगरी सध्या भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. या भव्य महाआरतीला लघु कुंभमेळ्याचे निमंत्रक तथा वाईचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत, सर्व नगरसेवक, नगरसेविका, स्वयंसेवक तसेच कृष्णा नदी सेवा फाउंडेशनचे काशीनाथ शेलार, सचिन घाटगे, आप्पा मालुसरे, संतोष काळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरतीनंतर आपले मनोगत व्यक्त करताना लघु कुंभमेळ्याचे निमंत्रक आणि वाईचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत काय म्हणाले पाहूयात. नमस्कार. आपल्या प्राचीन इतिहासामध्ये अशी म्हण आहे की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. या कृष्णाबाई महाराज की जय. या कृष्णा तीरावर 7 उत्सव कृष्णा घाटावर होतात. या कृष्णामाईचं महत्व देश पातळीवर नेण्यासाठीचा हा लघु कुंभमेळा आज सर्व जात धर्म पंथ विसरून या ठिकाणी सर्व समाजातील तळागाळातील मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिलीत. या मेळाव्याचं या साधू संतांचे पाय आपल्या पवित्र भूमीमध्ये लागलेत. हाच ह्या उपक्रमाचा खरा निर्मळ हेतू आहे. याच्यामध्ये आपण बघतोय या कुंभमेळ्याचे आयोजन देश पातळीवर 4 ठिकाणी होतं, परंतु आपला मतदारसंघ असेल, आपला जिल्हा असेल, या जिल्ह्यातील जी काही लहानथोर मंडळी असतात ज्यांचं परिस्थिती अशा ठिकाणी जाण्यासाठीची नाही किंवा किंबहुना ज्येष्ठ नागरिकांना, वयस्कर सांप्रदायिक लोकांना त्या ठिकाणी जाता येत नाही आणि या पवित्र असं साधू संतांचं दर्शन घेता येत नाही, त्या मंडळींना या साधू संतांचं दर्शन व्हावं या निर्मळ हेतूने हा उपक्रम हाती घेतला गेला. आम्ही आमचे सगळे सहकारी नगरसेवक, या कार्यक्षेत्रातले सर्व पदाधिकारी असतील, माता भगिनी असतील, कार्यकर्ते असतील, वाईकर नागरिक असतील, यांच्या संपूर्ण सहयोगातून हा अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी सादर होतोय. खरं तर आम्ही आमचं भाग्य समजतो की या उपक्रमाची सुरुवात करण्याचा मान आम्हाला वाई नगर परिषद आणि आमच्या सहकारी नगरसेवकांना मिळाला, वाईकर नागरिकांना मिळाला. खरं तर आमच्या जीवनाचं खरं सार्थक झालं असंच म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आज आपण बघतोय या कृष्णा तीरावर, या घाटावर असा हा मेळा जो उत्स्फूर्तपणे या ठिकाणी कुणाला न सांगता या ठिकाणी वाईकर नागरिकांनी किंवा जिल्ह्यातील नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे. देशभरातून या ठिकाणी असंख्य साधू संत या ठिकाणी कृष्णा तीरे आलेले आहेत. त्यांचंही खूप समाधान ते व्यक्त करतायत. आपण बघितलंय खरं तर राज्य पातळीवर, देश पातळीवर जसं नमामि गंगा झालं, जसं नमामि कृष्णा व्हावं, या अध्यात्माच्या माध्यमातून कृष्णा नदीकडे देश पातळीवर, राज्य पातळीवर लक्ष द्यावं, हा याच्या मागचा एक निर्मळ उद्देश आहे. या नदीचं संवर्धन व्हावं. या ठिकाणी पाचगणी महाबळेश्वरला जे पर्यटक जातात त्या पर्यटनातून वाई नदीचं पर्यटन कन्वर्ट व्हावं, वाई शहराचं अर्थकारण वाढावं, इथल्या तरुणांना रोजगार मिळावा, इथल्या मातीला पुढे नेण्यासाठी, इथली डेव्हलपमेंट होण्यासाठीचा हा एक आमचा प्रयत्न आहे. खरं तर आपण इथे बघितलंय, आपण आपल्या मुलाची पत्रिका बघायला जातो, आपण लग्न ठरवताना पत्रिका बघतो, कुठं कुणाला ऍडमिशन घ्यायचंय, कुणाला पॉझिटिव्ह सेन्स घ्यायचाय मुलाच्या करिअरच्या संदर्भातला, किंवा आपल्याला हे एक श्रद्धा म्हणून पार्ट असतो. पॉझिटिव्ह गोष्टी आपण घेऊन पुढे गेले पाहिजे. हा कुठल्या याच्यामध्ये अंधश्रद्धेचा भाग नाही. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये कुणाकडे तरी जाऊन आपली गोष्ट बघत असतो, याचा अर्थ ते अंधश्रद्धा आहे असं होत नाही. आपण चांगलं घेऊन जर पुढे गेलो याच्यामधनं तर नक्कीच या सगळ्या गोष्टीला एक चालना मिळेल. याच्यातून कुठल्याही जाती धर्माच्या भावना दुखावण्याचा किंवा असला कुठलाही आमचा हेतू नाही. मी माझ्या स्वतःबद्दल जर सांगायचं झालं तर वाई शहरामध्ये ज्या महामानवाची जयंती साजरी केली जाते
त्या जयंतीचा मागील काळामध्ये मी त्या जयंतीचा अध्यक्ष म्हणून मी काम केले। या ठिकाणी प्रत्येक जयंती असेल, उत्सव असतील, या सगळ्या समाजाच्या उत्सवांमध्ये मी नेहमी हिरिरीने आम्ही भाग घेतो। वाई शहर हे सर्व जाती धर्माच्या निरपेक्षतेचं एक चांगलं उदाहरण आहे। या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक अतिशय गोण्या गोविंदानं नांदतात। माझा त्या संबंधित त्या जे निवेदन करते त्यांनाही माझी विनंती राहील की आपल्याला या नदीचं संवर्धन आणि आपला वाई ही पर्यटनाच्या दृष्टीने जे पातळीवर जावं। आपण बघितलं की कित्येक देशांचं उत्पन्नाचे स्रोत हे पर्यटन आहे। या पर्यटनावर कित्येक देश चाललेत, परंतु आपण कुठेतरी तो पॉझिटिव्ह सेन्स घेऊन पुढे गेलं पाहिजे। आपल्या वाईतल्या तरुणांना, व्यावसायिकांना जर चांगल्या प्रकारे पर्यटनाच्या माध्यमातून पुढे न्यायचं असेल तर असे उपक्रम या तीरावर कायमस्वरूप भविष्यात झाले पाहिजे। आणि आम्ही या माध्यमातून ते 100% आम्ही प्रयत्न करू की पुढील काळामध्ये असे उपक्रम हे चांगल्या पद्धतीनं आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या कृष्णामाईला आणि आमच्या वाईला समृद्धीकडे नेण्यासाठी इथल्या तरुणांना चांगल्या पद्धतीनं रोजगार मिळावा, त्यांची एनर्जी वाढावी, पॉझिटिव्ह गोष्टी शैक्षणिक दृष्ट्या किंवा सगळ्या दृष्टीने त्यांना या साधू संतांच्या पवित्र स्पर्शाने त्यांच्याकडे चांगले गुण आहे। आपण बघितले आता की लहान मुलांना आपण बघतोय कॉम्प्युटर, डिजिटल मीडिया या सगळ्या गोष्टींमधून कुठेतरी आपली संस्कृती कळावी, हा या मागचा खरा उद्देश आहे। तरी त्याही निवेदन करताना आमचे हात जोडून विनंती आहे की अशा प्रकारचे वाईचं रूप आपण देश पातळीवर नेऊ नये। कारण ही वाई आपण बघतो एखादा उपक्रम पुढे जात असताना काही त्याला चुकीच्या म्हणजे काही त्रुटी राहू शकतात, परंतु भविष्य काळाच्या त्रुटी आम्ही 100% त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। आमची त्यांना विनंती, आपण वाईकर आहे, हा उत्सव हा देश पातळीवर न्यायचा असेल तर हा निर्विघ्नपणे गेला पाहिजे अशी आमची त्यांनाही विनंती आहे। त्यांना देव याच्यातून बुद्धी देवो आणि अशा निवेदन त्यांनी पाठीमागे घेवो ही कृष्णमाई चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। आता आपण हा लघु कुंभमेळा जो आयोजित केलेला आहे ते एक धार्मिक कार्यक्रम आहे। आपण सिंहस्थमध्ये प्रयाग, अलाहाबाद, हरिद्वार ह्या ठिकाणी नेहमीच कुंभमेळा होत असतो। त्याच पद्धतीने वाई दक्षिण काशी ही एक चांगली आपली संतांची भूमी आहे। वाई दक्षिण काशी हे गंगा कृष्णामाईचा उत्सव आपण दरवर्षी साजरा करतो आणि गंगा दशहराच पण आपल्या इथं साजरा केला जातो। मला एवढंच सांगायचंय की यामध्ये कुठलंही म्हणजे लोकांच्या चांगली साधू संतांचं सगळ्यांना दर्शन व्हावं आणि त्यांच्यातून लोकांना चांगल्या विचारांची देवाणघेवाण मिळावी, येणाऱ्या आपल्या पिढीला चांगले संस्कार मिळावे, हाच आपला सगळ्यांचा एक उद्दिष्ट आहे। वाई नगरपालिकेने नगराध्यक्ष अनिल सावंत आणि युगेंद्र स्वामी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। अतिशय चांगला सोहळा उत्साहात पार पडतोय। आपण पाहताय आरतीला सुद्धा लोकांची किती गर्दी, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि हे चांगली भावना आहे, चांगल्या विचारांची देवाणघेवाण आहे। याला विरोध करायचं कारणच नाही। येणाऱ्या साधूंचे चांगले विचार, त्यांचं प्रवचन आपल्याला ऐकायचंय, त्यामधून ते लोकांना चांगला संदेश देणार आहे। यातून आपल्याला विविध माध्यमातून लोकांना एक बिझनेस मिळणार आहे, म्हणजे इन्कमला सुद्धा सोर्स आहे। वाई एक पर्यटन स्थळ आहे, आपल्या महागणपतीचा आपल्या वाईला आशीर्वाद आहे आणि त्याच पद्धतीने हा कार्यक्रम जर दर 3 वर्षांनी अधिक महिन्यात सुरू झाला तर वाईचं नाव हे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात होईल। यासाठी मला सर्वांना सांगायचं की हा विविध जाती एकत्र करून केलेला कार्यक्रम आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन केलेला कार्यक्रम आहे। त्यामुळं कुणी सुद्धा यात विरोध करू नये किंवा आनंदाने आणि उत्साहाने हा कार्यक्रम पार पडावा। अतिशय शिस्तीत हा सोहळा पार पडतोय, तसाच निर्विघ्नपणे पार पडावा अशी महागणपतीच्या आणि कृष्णामाईच्या चरणी प्रार्थना करते। नमस्ते। पुढच्या वर्षी जे नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे त्याला राज्य सरकार 5 कोटी रुपये 5,000 कोटी त्याला खर्च करणार आहे। तर हा तर कार्यक्रम वाई शहरानं आणि वाईतल्या सगळ्या नागरिकांनी लोकवर्गणीतून कार्यक्रम करत आहे। तर जे निवेदन करते आहेत त्यांना अशी विनंती आहे की सर्व जाती धर्माचे लोक तिथं जे एकत्र येऊन जर हा कार्यक्रम करत असतील, कुंभमेळा जर करत असतील तर काय हरकत आहे। उलट त्यांना आमची विनंती आहे
ही सगळं पुढचं जे कुंभमेळा नाशिकचा होणार आहे आणि हा वाईटला होतोय याचं सगळं हे बघून त्यांनी निवेदन मागे घ्यावं ही आमची विनंती आहे त्यांना. दरम्यान या लघु कुंभमेळ्यासाठी भाविकांचा वाढता प्रतिसाद पाहता लघु कुंभमेळा सेवा समिती आणि वाई पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सुलभ दर्शन घेता येईल. भाविकांनो, तुम्हीही या ऐतिहासिक आणि पवित्र सोहळ्याचे साक्षीदार नक्की व्हा. प्रगती टाइम्स न्यूजसाठी कॅमेरामन मंगेश पवारसह व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण गाडे, वाई, सातारा. आणि हो, दक्षिण काशी वाईमधील या ऐतिहासिक कुंभमेळ्याचे प्रत्येक अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.